शक्तीपीठ रद्द. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे. प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्टमधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस. आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमी एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कडेगाव आणि पलूस तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आपली वज्रमूठ बांधली असून शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा कडेगाव तालुक्यातील नेवरी येथून काढण्यात आली. ही पदयात्रा पलूस तालुक्यातील घोगाव येथे संपन्न होणार असून या पदयात्रेत शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. नेवरीच्या सरपंच प्रमिला साळुंके यांच्यासह 5 महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आत्मक्लेश पदयात्रेस सुरुवात झाली. यावेळी मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा घातलेला डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. ही भूमी क्रांतीवीरांची आहे आणि क्रांती आम्हाला नवीन नाही, ती आमच्या रक्तातच आहे. प्रसंगी रक्त सांडू पण 1 इंच जमीन देणार नाही. श्रीदास होनमाने म्हणाले, प्रशासनाने आम्हाला समजून घ्यावं. आम्ही त्यांच्या विरोधात नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. जरी आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आमच्या माता भगिनी नेतृत्व हातात घेतील. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले की तेल जपून वापरा, इलेक्ट्रिक गाडी वापरा, कारण देश आर्थिक संकटात आहे. मग लाखो करोड रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग का रद्द करत नाही? हा महामार्ग रद्द केल्याने काहीही फरक पडणार नाही, उलट शेतकरी तुम्हाला आशीर्वाद देतील. उपसभापती विजय महाडिक म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन देणार नाही. प्रसंगी काट्या काढू व रस्त्यावर उतरू. आत्मक्लेश पदयात्रा नेवरी गावातून आंबेगाव मार्गे भगतमाळा येथे प्रस्थान झाली. यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, कोण म्हणतं होत नाही, केल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पदयात्रेत महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी युवा नेते अमोल महाडिक, इंद्रजित साळुंके, विद्याधर महाडिक, विक्रम पवार, अमोल महाडिक, माजी उपसरपंच दत्तात्रय महाडिक, राजाराम महाडिक, जगन्नाथ दोडे, फौजी प्रकाश महाडिक, गणेश पवार, विनायक विभूते, लखन सकट, संतोष ढवळे, रुपेश ढवळे, महादेव महाडिक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शक्तीपीठ रद्द. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. प्रथम नेवरी गावकरांचं मी मनापासून स्वागत करतो की आज आमच्या माता भगिनींनी हा जा मुहूर्तमेढ हातात घेतली त्याबद्दल व आपल्या नेवरी गावात जी तुम्ही आज प्रेरणा दिली. आज या नेवरी गावामध्ये जे रोपटं आपण लावलंय याचं येणाऱ्या काळात शक्तीपीठाच्या माध्यमातून वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्हाला मी हमी देतो की सुरुवात जरी विघ्न झाली असली तरी याची हे आजची ठिणगी हा महाराष्ट्राच्या शक्तीपीठावरती नोंद करणारा वनवा आज नेवरी गावच्या लोकांनी हातात घेतलाय. बापू असतील, पत्रकार साहेब असतील, सरपंच साहेब तुम्ही असतील, आमचे डॉक्टर असतील आणि आमच्या महिला भगिनी, ॲडव्होकेट दीपक लाडाने आमच्या 15 दिवसाची झटापट चालू होती. सुरुवातीला लोक साथ होती, त्यावेळेला लोक हसायची की यांना कामधंदा नाही, काहीतरी शक्तीपीठाचं भूत घेऊन थांबतायत. पण आमच्या गोंगाव जवळच्या माऊलीची 10 एकर जमीन जायची. ढसा माऊली रडली असं डोळं पाण्यातलं बघवलं नाही. वास्तविकदृष्ट्या माझी तुमची बऱ्याच जणांची इथली गुंठा सुद्धा जमीन जात नाही, पण एक माणुसकीचा धर्म आणि जात म्हणून आज आपण इथं उतरलोय. गेल्या 8 दिवसापूर्वी आपण कोरगावमध्ये
7 लोकांच्या पासून ते 2300 लोकांपर्यंत एक आपण मिटिंग आयोजित केली होती, मोर्चा आयोजित केला होता, एक सभा आयोजित केली होती. त्या सभेला राजू शेट्टी साहेबांनी नेतृत्व केलं. त्या सभेला विश्वजित कदम साहेब आले, विशाल पाटील आले, खासदार राजू शेट्टी आले, रोहित पवार आले. या सगळ्या लोकांनी आज गेले 15 दिवस झालं ज्यांच्या मागणीतनं ही मुहूर्तमेढ रवली. प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही बैठका घेतल्या, सभा घेतल्या, लोकांना जागृत केलं. आता कुंभारगावची काही लोक इथं येत आहेत, शेळगावची काही लोक इथं येत आहेत, विट्यातली काही लोक इथं आले. नेवरीकरांना तुम्ही जी सुरुवात आज करून दिली याची प्रेरणा गोगावपर्यंत आमची कमी नाही पडणार. आणि तुम्हाला विनंती आहे की आमच्याबरोबर सुद्धा तुम्ही पुढं ह्या पीठासाठी यायचं आहे. ज्याला मुहूर्त गाठला ऍडव्होकेट दीपक लाड गेले 15 दिवस झाला झटतायत, रोज सकाळी 6:30ला फोन करतायत. प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं, श्रीदास सर तुमचं आवरलंय का, आपल्याला ह्या गावात जायचं आहे. 15 दिवस झालं घरात काय चाललंय बघितलेलं नाही. त्या माध्यमातून आज फक्त पोट तिडीक आहे, त्या तिडकीच्या माध्यमातून आज तिथं आपले इथं आलेले आहेत, त्यांचं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. खरं तर शक्तीपीठ सारखं भूत आपल्या मानगोटीवरती बसवलेलं आहे, ते उतरवण्यासाठी आपल्या सगळ्या क्रांतिकारकांच्या वारसदारांच्या मध्ये हिंमत आहे. परंतु आमचे क्रांतिकारक एवढे मोठे होते हे आम्हाला सांगायला लागते. खरं तर क्रांती नाना पटलांना, नागनाथ अण्णांना, जीडी बापूंना, कॅप्टन भाऊंना, अकराम दादांना वरती वाईट वाटत असेल. या ठिकाणी उभ्या आयातभर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी काम केलं. ज्या छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य स्थापन करून बापू डॉक्टर साहेब सोन्याचा नांगर आमच्या शेतामध्ये चालवला, त्याच शेतामध्ये गाढवाचा नांगर तुम्ही चालवून आमच्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास तोडताय, काळ्या आईला विकण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. खरं तर या ठिकाणी माझा ऊर भावनिक झालाय, मला अत्यंत वाईट वाटतंय. डोळ्यात जरी पाणी माझ्या आलं नसलं, खरं तर आता शब्द खरं तर माझे या दशातून येत नाहीत. बेंबीच्या पोटतिडकीपासून सांगतोय. मी जी बोलणार होते, माझा विक्रमदादा, श्रीदासदादा बोललाय, प्रत्येकाने भावना व्यक्त केल्यात. झोपा आम्हाला 2-2, 3-3 वाजेपर्यंत येत नाहीत. अत्यंत पोटतिडीक आहे. कारण राजू शेट्टी सारख्या एका लढवया नेत्यानं कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा महामार्ग रद्द केला आणि सांगली जिल्ह्यातून एका कुठल्या प्रस्थापित मंत्र्यानं जर ही सुपारी घेतली असेल आणि हा जर रस्ता जाणार असेल तर आमचा निवडणुकीत पराभव होत नसतो, तर आमचा या ठिकाणी पराभव होणार आहे. त्यामुळे तो पराभव आम्ही होऊन देणार नाही. शक्तीपीठ आम्ही हाणून पाडणार अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे. कारण क्रांती आमच्यासाठी नवीन नाही. आणि या ठिकाणी क्रांतीजी नाना पाटलांनी इंग्रजांच्या पायात पत्र्या मारल्या. मस्तवाल इंग्लिश पार्लमेंटची सत्ता इथे नशावत या भूमीत उतरवली. विट्यात क्रांतीजी नाना पाटलांच्या पुतळ्याला अभिवादन या ठिकाणी करून आलोय आम्ही. त्यामुळे इतका मोठा धगधगता इतिहास आहे. आमच्या मायमाऊलींनी क्रांतीजी नाना पाटलांचं रक्षण केलं. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये आमच्या नेवरीचे, कुंडलचे, देवराजेचे मावळे होते. यशवंतराव चव्हाणांचं एका बाजूला आपण नाव घेतो. 254 कोटी एका किलोमीटरला जाणार आहेत. पण नेवरीपासून जी काय गावं जाणार आहेत त्या छोट्या छोट्या गावांना द्या ना 5 कोटी रुपये. तुम्ही इकडे एका बाजूला पैसे देत नाही आणि तिकडे 254 कोटी रुपये देत आहे. अरे चाललंय काय? आमच्या नेवरीच्या तरुणांना कळतंय हे पैसे कुठे जाणार आहेत. त्यामुळे आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही. फक्त आमचा पक्ष हा शेतकरी आहे, सामान्य माणूस हा पक्ष आहे. 364 दिवस तुम्हाला शेतकऱ्याची आठवण येते आणि एक दिवस त्याचा विसर पडतो. हे खूप वाईट आहे. अरे दमण्यातून इंद्रायणी वाणीतून वय तुका, दमण्यातून इंद्रायणी वाणीतून वय तुका, जिथले आमच्या पिढ्या किती शमवायला तुमच्या बुका. अरे माणूस की पिकते जिथे, डॉक्टर साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने माणूस की पिकते जिथे, अशी आमच्या नेवरीची शेती असते. जेथे असते तेथे असते, नेवरी सदैव विजेते असते. अशी नेवरीची माती लावून त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करतोय. कारण नेवरीनं आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रभर लढण्याची प्रेरणा दिलेली आहे. हे आंदोलन बापू, डॉक्टर साहेब, विकास माडिक साहेब, विद्याधर माडिक साहेब पहिल्या क्षणापासून या ठिकाणी नेवरीचे सर्व आंदोलक आमच्या बरोबर आहेत. ही यात्रा तिथून चालू झालेली नेवरीतून, पवित्र भूमीतून गोगावपर्यंत क्रांतीनगरी, कुंडल, देवराष्ट्रे, शिरगाव, बाळवणी, त्याचबरोबर पुणे, रायबाग, आंबेगाव अशा मार्गे तर जाणारच आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये नागपूर पासून वर्ध्यापर्यंत जरी पंडित कोळेकर आपण बैलगाडी घेऊन गोगावला नाही, त्या ठिकाणी नेवरीचे बैलगाडी बांधव आहेत. नागपूर पासून गोव्यापर्यंत आपला जीव गेला तरी ती सुद्धा पदयात्रा आपल्याला करायची आहे. त्यामुळं वेळ प्रसंगी रक्त सांडलं तरी बेहत्तर. आणि काय रोज माणसं मरते, त्यात मी जर दीपक लाड गेलो तरी मला काही वाईट वाटणार नाही. परंतु उद्या सिद्धार्थरावांनी सांगितलेल्या पद्धतीने उद्या परवा आमच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्या ठिकाणी पाठीमागचं आंदोलन माता भगिनींनी सांभाळलं पाहिजे. एवढी तुम्हाला पायापडून विनंती करतो. खरं तर पुढची पदयात्रा आहे, उन्हात चालायचं आहे, जास्त वेळात जायचं आहे. एवढ्या या ठिकाणी अपेक्षा करून थांबतो.
शक्तीपीठ वेदनाचं बैलगाडीच आहे. हेच बैलगाडी राजू शेट्टी साहेबांनी फोटो काढून महाराष्ट्रभर झळकवली. आमचे कोळेकर शेतकरी आहेत, त्यांची सुद्धा 10 एकर जमीन जाणार आहे. तर आज तुम्हाला मी इथं सगळ्यांना एक वचन मागतो, प्राण गेला तर चालेल पण गुंठा जाऊन द्यायचा नाही. आज या नेवरी गावातला आपण वचन घ्यायचं आहे. आपल्या भगिनीनं तुम्हाला एक सांगतो, 200 रुपयाची सफरचंद नेवरीकडे तुम्ही जर विट्याला गेला तर आपल्या पोटच्या पोराला पण आणत नाही का, तर आपली जमीन वाचून त्यात काहीतरी खतं टाकूया, युरिया टाकूया, त्याचं आपण 2000 करायचं. आणि ती जमीन लहानाचं पाणी नव्हतं. पाणी दीपक दादा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही घाटाखालचं आहे, तुम्हाला या झळा माहित्या. घाट माथ्यावर काय जळायचं ते आम्हाला चांगलं माहित आहे. तुमच्या खालच्या भागातल्या मुली सुद्धा आम्हाला घाटावर देत नव्हती. इथपर्यंत आमची वाईट परत होती. पण देवाच्या योगानं टेंबू योजनेसारखं ताकारी नसकर पाणी आलं आणि ह्या जमिनीत सोनं पिकायला लागलं. ते सोनं आज या शासनाला बघवणं झालंय. शासन कुठलंही असू दे, कुठल्या शासनाचा मी पुळका घेत नाही. आज ती तुपात आहे ती, आज ते सुपात आहे ती, उद्या तुम्ही जात्यात येणार. आणि शासनाला आज चॅलेंज करतो, आज तुम्ही जर शक्तीपीठाचा घाट आमच्या नरडे बसून गाठला, येणाऱ्या काळात आम्ही नेवरीकर मिळून कडेगावकर, पलुसकर तुमच्या गय करणार नाही. आज तुम्हाला हमी देतो. किती जरी घाट गाठला तर आम्ही सुट्टी देणार नाही. या रस्ता मार्ग होण्यासाठी जिल्ह्याचे एसपी बदलण्यात आले, रस्ता मार्ग होण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले. अरे हुकुमशाही आम्हाला कळ नका. नेवरी भाग आमचा हा माणुसकीचा भाग आहे. या गावात देवाच्या, आता डॉक्टरांनी काल जसं सांगितलं, एका बाजूला गुलाल, एका बाजूला कुंकू आणि एका बाजूला माती ठेवली तरी सगळी लोक माती डोक्याला लावून जगणारी माणसं आहेत ती. आणि असा घाट गाठला असताना त्या नेवरीकरांना तुम्हाला आज एक मागणं मागतो, कितीही विरोध होऊ द्या, किती लोक येऊ द्या आणि कितीही पोलीस प्रशासनानं आपल्याला विरोध करू द्या, प्राण गेला तर चालेल पण शक्तीपीठ होऊन द्यायचं नाही. माता भगिनीनं तुम्ही सवळात पुढे यायचं. या जमिनीच्या माध्यमातून तुमच्या पोरांची लग्न झाली, तुमच्या नातवांचं शिक्षण झालं. आज या इमारती दिसते त्या 90% नेवरीतली लोक हे शक्तीपीठाच्या घाटाच्या विरोधात आहेत. आणि ही जी इमारत आहे ती माझ्या काळ्या आईने इमारत दिल्या. त्या आईचं आपण जर काही देणं लागत असेल तर काळ्या आईला शासन विकत घेणार कोण? आमच्या आईची किंमत ठरवणार शासन कोण? आमच्या आईची कोणी किंमत करायची नाही. शासन असू दे आणि प्रशासन असू दे, आम्ही वेग प्रसंगी लाट्या काट्या काढू पण आम्ही थांबणार नाही. इथं आम्ही हमी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकर जमीन सगळ्या आज बाधित होत्या, तर आम्हाला ह्याच्यावर न्याय पाहिजे आणि ह्या घटनेवर सगळ्यांनी मिळून आम्हाला न्याय मिळवून दिलाच पाहिजे आणि आमची जमीन वाचलीच पाहिजे. हीच माझी सगळ्यांनी विनंती आहे आणि माझी जमीन वाचावी ही सगळ्यांच्या पुढे माझी ही आहे, स्वप्न आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा नेवरी ते गोगाव या पदयात्रेचं आता नेवरीच्या हद्दीतून बारावी फाट्यावर आगमन झालेलं आहे. आंबेगावचा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे. आता इथून वडीरायबाग आणि बगतमाळा इथून पुढं विठ्ठलला जाणार आहे. शेवट याचं गोगावला होणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून आमच्या समितीचं, संघर्ष समितीचं म्हणणं एकच आहे की महामार्ग हा अन्यायकारक आहे, शेतकऱ्यांना भूमिहीन करणार आहे, तो रद्द झाला पाहिजे. या संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक दीपकदादा लाड आहेत, श्रीदास सोनमाने, सगळे नेतृत्व करणारी योग्य माणसं आहेत. शेतकऱ्यांनी यात सामील व्हायचं आहे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही फक्त आमच्या काळ्या मातीच्या आईच्या बाजूने आहे. आमची आई आम्हाला वाचवायची आहे आणि आम्हाला सगळ्यांचं योगदान पाहिजे. सरकारनं, प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं गैरसमज करून घेऊ नये. आम्ही तुमच्या विरोधात नाही, ही काळी आहे आमची आहे, आम्हाला हिला वाचवायचं आहे आणि आम्ही त्यासाठी काहीही करणार. शेतकरी एकजुटीचं